स्वप्नील आणि उदय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या जोडीने देखील धुमाकूळ घातला मल्हार 11 संघ. आणि मित्र म्हणेन समोरच्या संघाला त्या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना संघर्ष करावा लागेल. दोन्ही संघ नो डाऊट खूप चांगले खेळलेत या स्पर्धेमध्ये, म्हणूनच हे दोन्ही संघ मेगा फायनल मध्ये आज आपल्याला दिसतात. परंतु आज खरी परीक्षा असणार आहे फायनल मध्ये. शंतनू पलस्कर यांनी पुरस्कृत केलेला संघ मल्हार 11 आपल्याला पाहायला मिळते. टीमला लीड करत असताना खेळाडू आपण पाहताय स्वप्नील. स्ट्रायकर एंडवर आलाय तो उदयनं मी म्हणेन मगाशी जी सुपर 3 क्वालिफायर साठी जी खरं तर रफ्तारनं तो धावला आणि ज्या पद्धतीने 3 धावा कंप्लीट केला आणि तिथेच मात्र फायनलचं तिकीट क्वालिफाय केलं. इनसाइड आउटचा फटका अलॉंग द ग्रास बॉल गेलाय, गोलीच्या वेगानं फरार झालाय, डीप कव्हर्स क्लिअर करेल. उदयच्या बॅटमधनं आलाय पहिला चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला, कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज उदय यांच्या माध्यमातून. टॅलेंट आहे हा, त्याच्याकडे असलेला क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनलच्या मॅच मध्ये पहिला चौकार उदयच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची ही मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगला स्कोर उभा करावा लागणार आहे. या वेळचा बॉल समोरच्या दिशेला, स्टँड अँड डिलिव्हर. आणि इथे जर पाहिलं तर 200 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. नाहीये नाही परत नाही एकदाच दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये नाहीये. ओके 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 रिले नाहीये. ओके स्वतःहून कॅच पकडायचे, दुसऱ्याच्या हाताला बॉल लागून जर कॅच पकडली तर ग्राह्य धरली जाणार नाहीये सर. चला रिले घेतला कॅच, त्याच्यामुळे शेकडाही मिळणार नाही. षटकार आला आणि षटकाराने एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये, पोहोचलीये ती 11 या आकड्यावर. हा फुलटॉस बॉल पिक केला, मिडल केला, डीप मध्ये कुणी नाहीये. बॉल 1 बाउन्स ऍट डीप मिड विकेट रिजन फरार होईल. येईल अजून एक चौकार. बॅटिंग करणारी टीम मल्हार 11 या टीम साठी. आपण पाहताय CPL 2025 सीझन 8 चा हा दैदिप्यमान सोहळा आणि स्पर्धेचा फायनल मेगा फायनलचा सामना. एका बाजूला मल्हार 11 आणि त्यांच्या विरोधात डॅनियल ब्रदर्स. अ बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, कॅप्चर सिलेक्शन, प्रॉपर प्लेसमेंट, फिल्डर आहेत इथे. मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. शुभमचं जोवर चेंडू फेकला जाईल तोपर्यंत धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील 2 मोर ॲडेड इनटू द टोटल. आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये बिनबाद 17. यानंतर आपण Thank you so much DJ Master. चला आणि ज्या दानशूर दात्यांनी खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांची विशेष वेगळी ओळख आहे त्या सर्वच खरं तर व्यक्तिमत्वांनी आपल्याला सढळ हस्ते मदत केली आहे आणि ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न आपण करतोय. त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया. माजी नगराध्यक्ष पनवेल JM म्हात्रे साहेबांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रीतमदादा म्हात्रे माजी विरोधी पक्षनेते पनवेल, ज्यांची विशेष उपस्थिती पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिली, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. संस्थापक अध्यक्ष जनकर्तव्य फाउंडेशन सलीलजी गवली साहेबांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर माजी सभापती परिवहन या विभागाचे सन्माननीय श्री रामचंद्रजी दलवी साहेबांचा आपण आभार व्यक्त करूया. अर्थातच आबांचा आपण आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर समाजसेविका सीताताई रामचंद्रजी तळवी यांचा आपण आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर ज्यांची विशेष उपस्थिती आपण पाहिली आणि ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला या फायनलचा मॅचचा डॉक्टर जयाजीनाथ साहेबांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यांची विशेष उपस्थिती आणि त्यांचंही फार मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं. हा फुलटॉस बॉल याही वेळेला कॅप्टन स्वप्नीलच्या खरं तर क्रिकेटच्या पुस्तकामध्ये चुकीला माफी नाहीये.
पहा ऍक्शन रिप्ले, क्रिक लाईव्हची स्क्रीन. हा फटका जागेवरनं कसा पीक केलाय आणि दाखवतोय आलेला हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. आपण मेगा स्क्रीन वरती ऑन साइडला काय फटका लगावला अप्रतिम दर्जाचा. त्यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र सिंगल 1 रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या मात्र 1 धावसंख्येने पुढे जात असताना 24 आकडा आपल्याला पाहायला मिळेल. याच खरं तर यादीमध्ये पुन्हा एकदा आम्ही नाम उल्लेख करू. शैलाताई जयाजी नाथ माजी नगरसेविका ज्यांच्या माध्यमातून आपल्याला योगदान मिळालं त्यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्माननीय श्री अशोकजी गुरके साहेब जे ओपनिंग सेरेमनी दरम्यान आपल्या समवेत होते त्यांचं मनापासून आभार. स्वाती गुरखे साटम यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया माजी नगरसेविका. आणि याच दरम्यान इथेही स्लॉगचा फटका, परंतु इथे झेल टिपलाय का तर हो झेल इथं टिपला जाईल. आणि बॅट्समन क्रमांक 1 मोठा फलंदाज उदय ला मात्र परतावून लावलंय गोलंदाज तुषार यांना मिळतंय पहिलं यश. थँक्यू 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 डीजे मास्टर. थँक्यू सो मच. थँक्यू. त्याचबरोबर शिवसेना नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख जे खरं तर सन्माननीय अतिथी उद्घाटन सोहळ्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले रोहिदासजी पाटील साहेबांचा आपण आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर सरोजताई पाटील समाजसेविका त्यांचे आम्ही नगरसेविका माजी नगरसेविका अग्रोली त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. चला जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला तुषार पाहायला मिळतात. लोहित आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र स्ट्राईक वरती ज्या लोहितकडनं भरपूर अपेक्षा आहेत टीम मल्हार 11 या टीमला. पहिला बॉल रोहित आपल्याला पाहायला मिळाला जो बीट झाला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर इथून तुषारला देखील कमबॅक करावा लागणार आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 24 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाला 24. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतात. वॉडचे कॅच, काय कॅच पकडली आहे लॉंग ऑफ रिजनला. जो क्षेत्ररक्षक होता त्याने अप्रतिम दर्जाचा झेल पकडलाय आणि मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट करण्याचं काम करत असताना डॅनियल ब्रदर्स हा संघ थँक्यू सो मच. त्यानंतर माजी नगरसेविका सरोजताई पाटील यांचा आपण आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर प्रशांतजी पाटील जे आपल्या समेत नेहमी कटिबद्ध असतात समाजसेवक त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. मेनी थँक्स. अस्मिताताई पाटील त्यांचे आपण आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर प्रशांतजी तडाके अप्पा स्ट्रायकर. त्याचबरोबर बेलापूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि युवा आहेत. आज अप्पा स्ट्रायकर्स या टीमला प्रस्थापित करणारे प्रशांत दादा तडाके या आपल्या आधारस्तंभ आहेत त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर अनिलजी कुदले नाना या नावानं त्यांचा आपण नेहमी नाम उल्लेख करत असतो समाजसेवक. त्याचबरोबर नेहमी आपल्याला खरं तर त्यांचा आधाराचा हात असतो आणि त्यांचा आपण आभार व्यक्त करतोय. ॲडव्होकेट संतोषजी पलसकर यांचा आपण आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर संजयजी मालुसरे पोलीस कार्यरत त्यांचे आपण आभार व्यक्त करतोय. समाजसेवक अशोकजी नरबागे इथे आपण त्यांचा आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर अशोकजी नरबागे आणि सुरेखाताई नरबागे माजी नगरसेविका त्यांचा आपण आभार व्यक्त करतोय. माजी सभापती साबू डॅनियल साहेब अर्थातच सिनू डॅनियल यांचे पिताश्री त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. समाजसेवक जसपाल सिंह अटवाल यांचा आपण आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर श्री बबनजी बागवे देव माझा CBDचा राजा यांचे खरं तर हे सदस्य आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक मॅचसाठी
एक ब्रँडेड कॅप मात्र पुरस्कृत केली गेली आहे, त्यांचा आपण आभार व्यक्त करतोय. प्रशांत स्टार, त्याचबरोबर अश्मिरा DMS प्रायव्हेट लिमिटेड, ब्रावो फॅसिलिटी सर्व्हिसेस, CBD 40+, AS स्पोर्ट्स, नवज्योत बॅटरीज, स्वास्तिक डेव्हलपर्स, श्री सिद्धिविनायक डेकोरेटर्स, हे आमचे सर्व सह आयोजक आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यामध्ये ज्यांची खरं तर आपल्याला मदत मिळाली, ज्यांचं खरं तर आपल्याला आधाराचा हात मिळाला, त्यामध्ये अजून एक नाव आम्ही जरूर उल्लेख करू, सुजितजी थोरात सरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. CPL 8वं पर्व यशस्वीरित्या संपन्न होण्यामध्ये खरं तर अप्पा स्ट्रायकर्स CBD या टीमचा मोठा वाटा आणि त्यांचा आपण खरं तर मनापासून आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर विश्वानंद हॉटेलचे महेश शेट्टी सरांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया, ज्यांनी आपल्याला साथ दिली आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर आपल्या परीनं जितकी मदत आपल्याला करता येईल तितकी मदत मात्र आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवली. या सर्वच दानशूर दात्यांचं आपण खरं तर मनापासून आभार व्यक्त करूया. ऑर्गनाइज कमिटी अप्पा स्ट्रायकर्स CBD या टीमच्या माध्यमातून आपण सर्वच दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्या घटकांनी खरं तर विशेष योगदान आपल्याला गेले कित्येक वर्ष दिलंय आपल्या समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, पोलीस दलातील अनेक कार्यकारी अधिकाऱ्यांचा इथं नेहमीच खरं तर आपण सन्मान करत असतो. CBD पोलीस स्टेशन आणि CBD पोलीस स्टेशनचे सर्वच अधिकारी, पदाधिकारी आणि आपण सर्वच ऑफिसर्सचं मात्र मी म्हणेन आयोजन कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. हे संपूर्ण स्टेडियम ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं, नवी मुंबई महानगरपालिका, त्यांचा आपण आभार व्यक्त करतो. आणि याच दरम्यान पहा ॲक्शन रिप्ले, या फटक्याला कशा पद्धतीनं सजवलाय बॅट्समन पंकज पोलनं, आणि येईल हा पंकजच्या बॅटमधनं अप्रतिम कलात्मक पूलचा पॉवरफुल फटका षटकार आलाय. खणखणीत षटकार प्रशांत दादा तडाखे यांच्या वतीनं, म्हणजेच काय तर त्यांची ही ध्वनिफीत त्यांनी पुरस्कृत केली आहे. CBD 40+ B चे हेमंत पाटील, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. गणेशजी शेलके यांचा आम्ही आभार व्यक्त करू. हे सर्वच खरं तर घटक आहेत या स्पर्धेचे. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेदरम्यान ऋषिकेश पानसरे त्यांची मेहनत आपण पाहिली. अप्पा स्वतः खरं तर कार्यरत आपल्याला पाहायला मिळाले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनिकेत आपल्याला कार्यमग्न पाहायला मिळेल, त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करतो. 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळवणारा हा आयवा कॅच डॉक्टर जयाजीनाथ सरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. अभिनंदन. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 31 झाली आहे, 32 झाली आहे. 2 गडी बाद झालेत. रोहित, पाहुण्यांचा सन्मान करणं हे खरं तर आपलं आद्य कर्तव्य आहे. ज्या ज्या घटकांनी आपल्याला मदत केली त्यांचाही आपण नामोल्लेख करायला पाहिजे आणि स्पर्धेचं यश मात्र त्यावरच अवलंबून असतं. इथे याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं अजून एक फलंदाज बाद झालाय. स्वप्नील बॅक टू डगआउट, तिसरा फलंदाज 32 या आकड्यावर बाद झालाय. त्याचबरोबर ही संपूर्ण साऊंड सिस्टीम ज्यांची आपल्याला पाहायला मिळते, लाऊड साऊंड DJ सिस्टीम, DJ बादशाह, आज त्यांच्या माध्यमातून आपण हे संपूर्ण साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळाले. आशिष शर्मा यांचे आभार. वाजत षटकार चौकार गोलंदाजीचा थरार, पण हा आहे 6 चेंडूंचा डाव आणि ही पहा ओव्हर संपली. AS स्पोर्ट्स यांच्या वतीने ओव्हर संपली. जाऊया पुन्हा एकदा फायनल मॅच कडे, जिथे मात्र 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 32, 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. मल्हार 11 या टीमने. स्ट्राईक वरती फलंदाज पंकज पाहायला मिळतो, नॉन स्ट्राईक वरती प्रतीक आहे, गोलंदाजी मार्क वरती लोहित आलाय. टीम डॅनियल ब्रदर्स या टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतात. लोहित गोलंदाजी मार्क वरती आहेत, समोर पंकज आहेत. 32 धावा दाफलकावरती शेवटचं षटक. पहिलाच बॉल जर पाहिला तर खूप चांगला डिलिव्हर केला गेला. ऑफस्टमच्या बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, ऑफस्टमच्या बाहेर. आणि त्याचबरोबर हा बॉल आपण पाहिला तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. डॉट बॉलची संगता आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल जर पाहिला पुन्हा एकदा चांगला चेंडू, यावेळेस पिच झाल्यानंतर आतमध्ये आला. आणखीन एक बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. 32 वरती मात्र थांबून ठेवलाय मल्हार 11 टीमच्या या खेळाडूंना. 32 धावा, 32 धाव संख्येने पुढे जात नाहीये मल्हार 11. ज्या मल्हार 11 ने संपूर्ण
स्पर्धेमध्ये खूप भन्नाट परफॉर्मन्स केलेला आहे. त्या टीमला मात्र आता शांत ठेवण्याचं काम, परंतु किती वेळ करणार, किती वेळ करणार. आणि इथे आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. पंकज यांच्या बाटपातनं 2 चेंडू लगातारचे डॉट. त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवरती खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. हा बघा क्रिकेटचा थरार आणि हा गेला खणखणीत षटकार. प्रचंड दादा तडाखे. यावेळेचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा चांगला फटका. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्याने इथून कंप्लीट झाल्या होतील आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 40च्या घरामध्ये. 40 धावा दाफलकावरती 3 गडी बाद झाल्यानंतर इथे खूप चांगला स्कोर मित्र म्हणेन उभा केलेला आहे टीम मल्हार 11ने. कारण की या दमट वातावरणामध्ये, संध्याकाळच्या वातावरणामध्ये बॉल जास्त प्रमाणामध्ये ट्रॅव्हल होत नाही आणि या 40 धावा काढता काढता मात्र घाम फुटेल डॅनियल ब्रदर्स या टीमला. या बॉलचा बॉल जर पाहिला तर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर बाहेरचा हा बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 41 रन्स 41 धावा दाफलकावरती. दोन्ही संघ मैदानामध्ये संघर्ष करतायत. दोन्ही संघ आपल्या संघासाठी विजयाची वाटचाल करत असताना हा सामना खेळतायत. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक चेंडू व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 42. 42 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 42. तुम्ही पाहताय CPL सीझन 8 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळते मेगा फायनल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस होता, त्याला मात्र फुल टोल केलाय की काय नाही. इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कदाचित इथे काय करताय, पंचांचा इशारा. इट्स बाउंड्री, 4 रन्स, चौकार. पाहुणी मौका हा मारला दणदणीत चौकार. जनकर्तव्य फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष सलीलजी गवळी यांच्या वतीने दणदणीत चौकार. अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब. यावेळचा बॉल जर पाहिला तर बॅटची एज लागलेली आहे. क्षेत्ररक्षक बॉल पकडेल तोपर्यंत मात्र एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न होता होता फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतील मिस्टर रोहित. आणि इथे फलंदाज बाद झाल्यानंतर टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 47 आणि 48 रनचं टार्गेट सेट केलंय टीम मल्हार 11ने डॅनियल ब्रदर्स या टीमच्या समोर. तर मी प्लीज विनंती करेन मल्हार 11 टीमच्या सर्व खेळाडूंना, चला मैदानाच्या आत जायचं. मल्हार 11 मैदानाच्या आत लगेचच उतरायचं आहे आणि डॅनियल ब्रदर्स तुमची सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवायची आहे. येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 48 धावा तुम्हाला बनवायच्या असेल आहेत जर CPL ची ट्रॉफी उचलायची असेल तर. आणि दुसऱ्या बाजूला मल्हार 11 संघ तुम्हाला 24 मध्ये 48 धावा ज्या आहेत त्यात तुम्हाला डिफेंड करायची आहे. जर CPL सीझन 8 चा चॅम्पियन बनायचं असेल तर दोन्ही संघ मात्र खूप चांगले आहेत. फलंदाजीचा थरार. CBD प्रीमियर लीग पर्व आजमेर येणाऱ्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षक रसिकांचे सहर्ष स्वागत. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला ज्यांनी सहकार्य केले या स्पर्धेसाठी ते आमचे सन्माननीय जय म्हात्रे साहेब, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर प्रीतमदादा म्हात्रे असतील, त्यानंतर सलीलजी गवळी साहेब असतील, यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. रामचंद्रजी दळवी साहेब असतील, त्यानंतर सीता दळवी असतील, त्यांचा देखील आम्ही मनापासून खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय. जयाजी नाथ डॉक्टर यांचा देखील आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय. त्यानंतर शैलाताई नाथ असतील, त्यांचा देखील आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय. अशोक गुडके साहेब असतील, यांचेही आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. त्यानंतर माझे नगरसेविका स्वाती साटम मॅडम यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या निमित्ताने. आणि त्यानंतर रोहिदाजी पाटील साहेब असतील, त्यांचाही आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. सरोजाताई पाटील असतील, त्यांचाही या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर समाजसेवक प्रशांतजी पाटील साहेब असतील, यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर अस्मिताताई पाटील असतील, समाजसेविका, यांचेही या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहताय प्रशांतदादा तडाखे अप्पा यांचं देखील आपण पाहताय CPL मध्ये प्रमुख मित्र म्हणून, आयोजक म्हणून नाव आहे आणि खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतं.
आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर अनिल कुदळे साहेब यांचा देखील आम्ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. त्यानंतर संतोष पळसकर असतील, याही साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. CPLच्या माध्यमातून संजय मालुसरे साहेब असतील, यांचंही आम्ही या CPLच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर अशोक नरबागे साहेब असतील, यांचंही आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सुरेखाताई नरबागे याही ताईंचा आम्ही CPLच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर साबू डॅनियल साहेब यांचाही आम्ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. त्यानंतर जसपाल सिंग अटवाला यांचंही या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही त्यांचेही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर बबन बागवे साहेब असतील, यांचंही आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. CPLच्या माध्यमातून आपलंही सर्च आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर देवमाता CBDचा राजा, प्रशांत स्टार, अश्मिरा DMS, त्यानंतर ब्रावो फॅसिलिटी सर्व्हिसेस, CBD40+ S स्पोर्ट्स, नवज्योत बॅटरीज आणि त्याचबरोबर स्वस्तिक डेव्हलपर्स यांचंही खऱ्या अर्थाने CPL 2025 सीझन 8 मध्ये आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर श्री सिद्धिविनायक डेकोरेटिव्ह असतील, त्यानंतर सुजित थोरा साहेब असतील, महेश शेट्टी असतील, यांचेही आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय. त्यानंतर CBD पोलीस स्टेशन, नवी मुंबई महानगरपालिका, गणेश शेळगे साहेब असतील. त्यानंतर CBD40+ B हेमंत पाटील साहेब असतील, यांचंही खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करतोय. लाऊड साऊंड DJ सिस्टम आशिष शर्मा, विक्रांत सुतार यांचंही खऱ्या अर्थाने आम्ही CPLच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. सर्व मान्यवरांचं आणि त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय CPLच्या माध्यमातून, त्यांचा मी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सर्च हार्दिक आभार व्यक्त करतोय. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल मात्र वरती उडालाय आणि मोठा धक्का बसत असताना फलंदाज क्रमांक पहिला सागर टगआउट मध्ये परतलाय. पहिला धक्का डॅनियल ब्रदर्स या टीमला. निलेश दादा आहेत इथे, श्री सिद्धिविनायक इव्हेंट्सचे प्रोप्रायटर, त्यांचा आपण आभार व्यक्त करतोय. नेहमीच जेव्हा स्टेडियममध्ये स्पर्धा असतात तेव्हा निलेश दादांच्या माध्यमातून आणि श्री सिद्धिविनायक इव्हेंट्सच्या माध्यमातून खरं तर वेगवेगळ्या सुविधा मात्र पुरवल्या जातात आणि त्यांचा आपण अप्पा स्ट्रायकर्स CBD आणि CPL सीझन 8 या पर्वामध्ये ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं आपण त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया. प्रचंड गर्दी सभोवताली या क्रीडांगणाच्या आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार, ही मॅच कशी रंगणार, यासाठी मात्र आता चर्चा सुरू आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते ती जय मल्हार टीम आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना बॅटिंग टीम डॅनियल ब्रदर्स. यावेळी मात्र मॅचमध्ये पहिला फलंदाज बाद झालाय. 22 चेंडू आणि 46 इक्वेशन आहे. वारा थोडासा मंदावलाय. अशा परिस्थितीमध्ये खरं तर मॉइश्चर वातावरण असताना मी म्हणेन गोलंदाजांना पोषक आणि पूरक अशा या खेळासाठी मी म्हणेन गोलंदाज एक्सपिरियन्स आहेत, ते म्हणजेच अनिल यांनी 2 चेंडू फेकलेत, 1 गडी बाद केलाय, धावा खर्च केल्यात त्या फक्त 2. प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज मिळणार ₹200. शंतनू पलसकर यांच्या माध्यमातून पहिला बॉल, शुभमची ही बॅट आणि शुभमची बॅट स्विंग, कमालीचा फटका, ताकदीचं प्रदर्शन आणि येईल हा CPL दणदणीत खणखणीत षटकार. यस, चेस इज ऑन. पहिला बॉल आपण पाहताय, षटकार ठोकलाय. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मिश्र आपण पाहतोय शुभम मैदानाच्या आतमध्ये आणि उत्तर दिलाय. आम्ही या 46 धावा गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 21 चेंडू 40 ची गरज. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. डॅनियल ब्रदर्स हा संघ मात्र फॉर्म मध्ये येत असताना चला, षटकार क्रमांक दुसरा आला लागोपाठचा. आता समीकरण येणारे चेंडू 20 आणि 20 मध्ये 34 धावसंख्येची गरज आहे. 20 चेंडू 34 धावसंख्येची गरज आहे. वॉट अ मॅच. अनिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने CBD प्रीमियर लीग
यावेळचा बॉल बॅटची एज शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि 1 रन तिथून मात्र मिळेल. आता समीकरण येणारे चेंडू 19 मध्ये 33 रनची गरज आहे आणि आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये बँड बाजा देखील आलेला आहे. कदाचित सेलिब्रेशन नक्की होईल आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल पारडं कोणत्या टीमचं जड होईल. कदाचित मल्हार 11 टीम कडनं आलेले आहेत. 19 बॉल 33 ची गरज. 19 चेंडू 33 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज अनिल पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर लोहित जे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. चला लोहितने बॉलला उडवला, फेकलाय डीप मिडवेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेगा फायनलच्या मॅच मध्ये लोहितची बॅट चालणं भरपूर महत्वपूर्ण आणि या षटकाराच्या साह्याने समीकरण जर पाहिलं येणारे चेंडू 18 आणि 18 मध्ये 27 ची गरज. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊयात मॅच साठी. अशोकजी नरभागे यांच्याकडनं मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज. आयवा कॅच साठी या ठिकाणी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलंय. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. आपण पाहू शकाल रोहित आलेत गोलंदाजी मार्क वरती. आणि त्याचबरोबर विष्णुकांत शुक्ला साहेबांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. या साहेब आपलं सरचे स्वागत. यावेळचा बॉल जर पाहिला तर हा बॉल सोडून दिला. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा इथून तयार होतील. रोहित समोर लोहित आहेत. रोहित आणि लोहित हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच सांगू की समीकरण काय आहे. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल आपण पाहू शकाल एका रन साठी टीमची धावसंख्या एका रनने मात्र पुढे जाते. टीमची धावसंख्या झाली आहे यावेळचा बॉल जर पाहिला तर हाही बॉल जर पाहिला तर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जर पाहिली तर आता 24 या आकड्यावरती. येणार चेंडू 15 आणि 15 बॉल मध्ये 24 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रोहित गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. येणार चेंडू 15 आणि 15 मध्ये 24 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. टीम आपण पाहताय डॅनियल ब्रदर्स या टीमला 15-24.
15-24 ची गरज असताना आणखीन एक बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता समीकरण 15 बॉल 23 रनची गरज या मॅच मध्ये. येणारे चेंडू 15 मध्ये 23 धावसंख्या इथून मात्र पूर्ण करायच्या आहेत टीम डॅनियल ब्रदर्स या टीमला. 15 बॉल 23 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम जर पाहिले तर भरपूर प्रयत्न करत असताना परंतु विकेटची गरज आहे मल्हार 11 टीमला. जी पार्टनरशिप खूप चांगली होत चालली आहे डॅनियल ब्रदर्स या टीमची. यावेळचा बॉल शॉर्ट आर्म पुल केलाय आणि या षटकाराने मात्र कदाचित डॅनियल ब्रदर्सची मात्र ट्रॉफीकडे नजर आहे की काय. संघाची धावसंख्या मात्र या षटकाराच्या सहाय्याने पुढे जात असताना टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचली आहे तब्बल 31. थँक्यू. हा षटकार आला तर समीकरण पहा. 14 बॉल 17 ची गरज आहे. डॅनियल ब्रदर्स संघ वाटलं नव्हतं हा फायनल मध्ये पोहोचेल संघ. कुणालाहीच आशा नव्हत्या परंतु लोहित आणि स्वप्नीलची जी कॅप्टन्सी आणि त्यानंतर डॅनियल ब्रदर्सने मात्र हक्क जमवायला सुरुवात केली की काय. 14-17 ची गरज असताना यावेळचा बॉल हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते विकेट किपरच्या. मोमेंटम इथून शिफ्ट होईल का मल्हार 11 टीमचा. आता समीकरण 13 मध्ये 17 ची गरज. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु हा बॉल जर पाहिला तर एका रनसाठी एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. समीकरण जर पाहिलं तर येणारे चेंडू आहेत 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 16 रनची गरज आहे. CBD प्रीमियर लीग अर्थात CPL 2025 सीझन नंबर 8 चा थरार. येणारे चेंडू 12 आणि 12 मध्ये 16 ची गरज असताना कोणता संघ चॅम्पियन ठरेल सीझन 8 मध्ये. कोणता संघ ही चमचमती ट्रॉफी उचलणार. कोणता संघ या स्पर्धेवरती आपला हक्क जमवणार. डॅनियल ब्रदर्स की मल्हार 11. मल्हार 11 की डॅनियल ब्रदर्स. 12 बॉल नंतर आपल्याला कळेलच. 12 बॉल 16 ची गरज. दिला तर झापूक झुपूक आता वाचतंय. मल्हार 11 आणि डॅनियल ब्रदर्स दोन्ही टीमच्या संघ मालकांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने दोन्ही संघ मालक आता मात्र धडधड होत असेल. चला यावेळचा बॉल शॉर्ट पुल केला. लोहितच्या बॅट बंद आलाय. हवाई सफर परंतु इथे धावा सेव्ह केलेल्या आहेत. कदाचित ही कॅच असती परंतु इथे धावा वाचवल्या गेल्यात. प्रयत्न भरपूर चांगले केले त्या क्षेत्ररक्षकाने आपल्या टीम साठी मात्र 4 धावा वाचवल्यात. जिथे षटकार होता 2 धावा धावून काढल्या आणि 4 धावा आपल्या टीम साठी मात्र सेव्ह केलेल्या आहेत. लोहित अजून मैदानामध्ये आहे. समीकरण जर पाहिलं तर येणारे चेंडू आहेत त्यांच्याकडे 11 आणि 11 बॉल मध्ये धावसंख्या त्यांना पूर्ण करायची आहे 14. 11-14.
11-14ची गरज असताना खोलात बॉल टाकला गेला. एक रन कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न सहजरित्याने होईल आणि बघता बघता दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट केलेला आहे. या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचती आता 36च्या घरामध्ये. म्हणजे समीकरण आहे येणारे चेंडू 10 मध्ये 12 रनची गरज आहे. 10 चेंडू 12 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 10 चेंडू 12 रनची गरज या मॅच मध्ये. वडा मॅच, वडा कशमकश. CBD प्रीमियर लीग, CPL चा थरार. चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफच्या रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. झेल पकडलाय आणि मॅच मध्ये कमबॅक केलंय मल्हार 11 टीमने. ही CPL ची ट्रॉफी आहे, उगाच नाही, सोप्या पद्धतीने उचलू नाही देऊ शकत. यावेळचा फटका मात्र हवेमध्ये आहे. कधी तू तर कधी मैं, आणि असं सांगत असताना डॅनियल ब्रदर्सच्या खेळाडूकडनं येतोय हा चौकार. आणि आता समीकरण येणारे चेंडू 8 आणि 8 मध्ये 8 ची गरज. चला 8 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. कधी मल्हार 11 पलटवार करतोय तर कधी डॅनियल ब्रदर्स पलटवार करतोय. 8 मध्ये 8 असताना हा ही बॉल मिस होतोय, हा ही बॉल डॉट बॉल येतोय. आता 7 चेंडू आणि 8 रनची गरज या मॅच मध्ये. येणारे चेंडू 7 आणि 7 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. CPL चा थरार 2025. इथून जर वेळ गेली तर वर्षभर वाट पाहावी लागेल. 2026 ची वाट पाहावी लागेल पुन्हा एकदा ट्रॉफी पाहण्यासाठी. म्हणूनच हीच संधी आहे दोन्ही संघांना, हीच संधी आहे. 7 मध्ये 8. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल नवतेज शर्माजी साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला CBD प्रीमियर लीग या लीगसाठी चेंडू पुरवले, त्यांचा आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. येणारे चेंडू आहेत आता त्यांच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये त्यांना 8 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. निर्णायक षटक, CPL चा शेवटचा षटक, या स्पर्धेचा शेवटचा षटक घेऊन येतोय गोलंदाज कॅप्टन स्वप्नील. 6 चेंडू आणि 8 रनची गरज आहे. घाम फुटलाय, घाम फुटलाय. मल्हार 11च्या प्रत्येक खेळाडूला घाम फुटला असेल, कारण की 6 चेंडू 8 म्हटल्यानंतर सध्या जर पाहिलं तर 80% गेम जो आहे तो डॅनियल ब्रदर्स कडे आहे. आणि जोपर्यंत लोहित मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत निश्चितप्रमाणे 80% त्यांच्याकडे आहे.
पाहूयात पहिले 2 चेंडू काय, तर लोहितची विकेट आली तर मॅच मध्ये ट्विस्ट येईल. डॅनियल ब्रदर्स मल्हार 11, पहिला बॉल कॅप्टन स्वप्नील भवितव्य त्यांच्या हातामध्ये. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि रिव्हर्सचा फटका म्हटल्यानंतर तो बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाईल. पहिलाच बॉल चौकार. आता 5 मध्ये 4. चला 5 बॉल 4 रनची गरज आहे. डॅनियल ब्रदर्स आता मात्र 95% मॅच त्यांच्याकडे. काय मॅच झाली आहे, काय मैदानामध्ये थरार. CPL चा थरार 2025 सीझन नंबर 8. 5 बॉल 4 रनची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि CPL CBD प्रीमियर लीग सीझन 8 चा चॅम्पियन ठरलेला आहे डॅनियल ब्रदर्स संघ. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फिनिश. लोहित हा खेळाडू ठरलाय डॅनियल ब्रदर्स टीमचा खऱ्या अर्थानं हिरो आणि सीझन 8 च्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलंय. पहिले 2 फटके, दोन्ही फटके जर पाहिले तर रिव्हर्सचे आणि तेही बॉन्ड लाईनच्या बाहेर. आणि लोहितने आपल्या टीमला मात्र विजय प्राप्त करून दिलाय आणि सीझन नंबर 8 च्या ट्रॉफीवरती आपलं नाव करत असताना आणखीन नवीन चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळतोय. डॅनियल ब्रदर्स हा संघ सीझन 8 CBD प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ ठरलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. आणि दुसऱ्या बाजूला मल्हार 11 मल्हार, तुम्ही खूप चांगला खेळ केलात, परंतु या स्पर्धेत ना तुम्हाला दुसरी ट्रॉफी तुमच्या नावी येते.